अनुवादासाठी प्रयत्न करणार पंकज पाटील यांची माहिती। अवघ्या 1.5 दिवसाचे शिक्षण घेऊन साहित्याचा मान मिळवणारे म्हणून ज्यांची देशभर ओळख आहे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जगभरासह देशातील विविध भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा रशियामध्ये पोवाडा जर कोणी गायला असेल तर त्यांचे नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे। 32 कादंबरी, 13 कथा संग्रह, 8 पोवाडे व 1 प्रवास वर्णन हे साहित्य कन्नड भाषेत प्रकाशित व्हावे यासाठी निपाणी तालुक्यातील अनेक मातंग समाजातील बांधवांनी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांची भेट घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा कन्नडमध्ये अनुवाद शासन स्तरावर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील मातंग समाज मोठ्या प्रमाणात असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आपल्या मातृभाषेमध्ये अनुवाद झाल्यास त्यांना अण्णाभाऊ साठेंचे साहित्य वाचनास उपयुक्त पडेल। त्याचबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा शैक्षणिक पाठ्यपुस्तकामध्ये उल्लेख असून कर्नाटकात देखील त्याचा उल्लेख करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली व या नेत्यांची भेट घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा कन्नड भाषेत अनुवादासाठी पालकमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन ही मागणी शासन स्तरावर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या प्रसंगी बेळगाव जिल्हा दलित महासंघ भरत रोड्डे, निपाणी तालुका भून्याय मंडळ सदस्य योगेश ताबाडे, निपाणी तालुका दलित महासंघ अध्यक्ष दत्ता माने, मादर महासभा उपाध्यक्ष शंकर कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर एवाळे, अंकुश कवाळे, दीपक केगारे, संजय केगारे उपस्थित होते।